केक कापायचा. हॅपी बर्थडे टू लुकायचं. काय नाही काय नाही, इथून इथून उभं राहून काप. चल इथून उभं राहा. बस करायचं है ना. केक कापायचं तुला. माझ्या हाताने पण कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. सांग ना, ते गरम आहे. हाय हॅपी बर्थडे तुला. हे बघ चाकू. हे बघ चाकू. मी तुला डिशमध्ये देते. नमस्कार मंडळी. आता क्रिसमस जवळ येत आहे, तर त्यासाठी आपण आज एकदम सर्वात सोपा असा केक बनवलेला आहे. तर इथे गव्हाचं पीठ न वापरता आपण रव्याचा वापर केलेला आहे आणि मैदा फक्त इथे डस्टिंगसाठी भांड्याला आपण जे चिटकू नये केक म्हणून आपण डस्टिंग करतो तेवढंच फक्त एक चमचाभर मैदा वापरलेला आहे. तर एकदम सोपा केक आहे, कोणीही करू शकेल आणि एकदम टेस्टीला एकदमच सुंदर आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे एक आपण प्रमाणासाठी एक वाटी आपण फिक्स करून घ्यायची. तर मी इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. मिक्सरमध्ये ती बारीक करून घ्यायची. एका भांड्यामध्ये ती ट्रान्सफर करून घेतली आणि आपण आता रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे 1.5 वाटी. तर तो आपण स्वच्छ करून घेतलेला आहे. तर 1.5 वाटी रवा आपण मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घ्यायचा आहे आणि आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपण इथे भांडं, कुकर म्हणा किंवा कढई किंवा इडली पात्र तुम्ही प्रीहीट करायला ठेवायचं आहे. आणि कुकर जर ठेवणार असेल तर त्याची रिंग काढून घ्यायची आणि शिट्टी काढून घ्यायची आहे आणि प्रीहीट करायला ठेवायचं 10 मिनिटासाठी. आपण तोपर्यंत इथे बॅटर बनवून घ्यायचं केकचं. तर इथे मी 2 छान पिकलेली केळी मॅश करून घेते आहे. काठी चमच्याने किंवा तुम्ही फोकने असं मिक्स करून घ्यायचं, छान असं पेस्ट करून घ्यायची आणि साखरमध्ये मिक्स करायचं असं. किंवा साखर तुम्ही दळणार तेव्हा पण केळसुद्धा त्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ शकतात. तर आता आपण एक मोठं भांडं घेतलं मिक्स करण्यासाठी. त्यामध्ये साखर, केळी घेतलेली आहे आणि जी आपण मापाला 1 वाटी घेतलेली त्याच वाटीने 1 पाव वाटी आपण तेल घेतलेलं आहे. या तेलाला कुठल्याही प्रकारचं स्ट्रॉंग वास नको आहे. तुम्ही सोयाबीन तेल वापरू शकता. आता इथे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो रवा बारीक करून घेतलेला आहे तो रवा टाकायचा आहे. आणि अगदीच वाटलंच तर नंतर पुढे आपल्याला 2 चमचा दूध ॲड करावं लागेल, कारण की रवा हा सर्व ओलावा शोषून घेतो, मुरतो. तर आपण त्यामध्ये एक चवीला चिमूटभर मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने चव वाढते गोडाच्या पदार्थाला. तसंच 1 टीस्पून आपण इथे व्हॅनिला इसेन्स टाकतो आहे. तर आपण केळ वापरले तर इसेन्स वापरलं नाही तरी चालेल, पण अगदीच एक वाटलंच तुम्हाला व्हॅनिला टेस्ट आवडत असेल तर तुम्ही इथे 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकायचा. पुन्हा एकदा बॅटर मिक्स करायचं आणि 10 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं, जेणेकरून दही आणि त्यातलं दूध छान असं केक म्हणजे सुजी छान असं शोषून घेईल आणि छान फुलून येईल. तोपर्यंत आपण इथे काही मिक्स ड्रायफ्रूट घेतले. त्यामध्ये मनुका, बेदाणे, चेरी, रंगीत चेरी घेतलेली आहे आणि काजूचे तुकडे घेतलेत. बदाम माझ्याकडे नव्हते, फक्त मी ते काजू वापरलेत आणि मनुका आणि चेरी. आपण त्याला काय करायचं, थोडंसं मैदा लावून घ्यायचं आहे, कारण की आपण जर याला मैदा लावला ना की ते असे खाली तळाशी जाऊन बसणार नाहीत. नाहीतर असे डायरेक्ट आपण जर असे तुटी फ्रुटी म्हणा आपण चेरी असं टाकलं तर ते खाली तळाशी जाऊन बसतं. त्याला एक होल्डिंगसाठी आपण इथे मैदा लावून घेतलं आणि आपल्याला आवश्यकतेनुसार बॅटरमध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकतात. अक्रोड, जर्दाळू, बेदाणे, काळे मनुका, तुम्ही जे आवडेल ते ड्रायफ्रूट यामध्ये वापरू शकतात. आता आपण जे डस्टिंग करून घेतलेलं आहे भांडं त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं. पण त्याआधी आपण ते केक फुलून येण्यासाठी त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आहे आणि पाव टीस्पून आपण इथे खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आणि यामध्ये व्हिनेगर वापरतात, पण माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं म्हणून मी इथे लिंबाचा रस सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी वापरते आहे. आणि लिंबू पिळल्यानंतर साधारण 1 ते 2 टीस्पून टाकायचं लिंबाचा रस आणि पटकन सर्व बॅटर छान फेटून घ्यायचं. एकाच दिशेने फेटायचं म्हणजे त्यामध्ये हवा छान इनकॉर्पोरेट होते आणि केक छान असा फुलून येतो. तर बघा ते छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे आणि पटकन आपण त्या जे डस्टिंग केलेलं आहे एक भांडं आपण तयार करून घेतलं आहे, तेल आणि मैदा लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आणि कुकरमध्ये एक जाळी ठेवायची, त्यावरती हे भांडं ठेवायचं आणि कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून आपण हे मिश्रण साधारण 30 ते 40 मिनटं आणि जास्तीत जास्त 45 मिनटं आपण हे बेक करायला ठेवायचं आहे. आणि सारखं आपण झाकण उघडायचं नाही आहे, केक झाला आहे की नाही बघायचं नाही. साधारण 40 मिनटं झाल्यानंतरच तुम्ही झाकण उघडून बघू शकतात आणि टूथपिक किंवा एक सुरी आपण त्या बॅटरमध्ये बुडवून बघू शकतात. अगदी त्याला जर काही कण चिकटले केकचे तर अजून एक 5 ते 7 मिनटं तुम्ही बेक करू शकतात. तर बेकिंगचा टाईम कसा ठेवायचा आहे, तर सुरुवातीला आपण हे भांडं तर प्रीहीट केलेलंच आहे. कुकर म्हणा जे पण तुम्ही कढई वगैरे ठेवाल तर प्रीहीट केलेलंच असणार आहे. तर हे कुकरमध्ये केकचं भांडं ठेवल्यानंतर साधारण 5 मिनटं मोठ्या फ्लेमवरती गॅस ठेवायचा आणि नंतर मग
अगदी लो टू लो गॅस फ्लेम ठेवायचा आणि 40 मिनिटं पण केक बेक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही 180 डिग्रीला साधारण 35 ते 40 मिनिटं तुम्ही बेक करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण आता हा केक बेक करायला ठेवलेला आहे. वरून सजावटीसाठी तुम्ही काजू आणि अजून टुटी फ्रुटी वरून अजून टाकू शकता, सजावट करू शकतात. आता 40 मिनिटं झालेले आहेत. मी चेक करून बघितलं तर इथे स्क्रोल टाकलेलं आहे, तर त्यामध्ये अजिबात चिकटलेला नाही आहे केक. म्हणजे आपला केक असा छान झालेला आहे. तर हा केक मी 5 ते 7 मिनिटं असाच कुकरमध्ये राहू देणार आहे. गॅसची फ्लेम बंद ठेवणार आहे आणि नंतर मग थोडं एक 15 ते 20 मिनिटांनी बाहेर काढून थोडं थंड होऊ देणार आहे आणि मग आपण प्लेटवरती काढून घ्यायचं आहे. केक जास्त गरम असताना जर तुम्ही प्लेटमध्ये काढण्याचा प्रयत्न केला, भांड्यातून काढण्याचा प्रयत्न केला तर तो खाली चिकटू शकतो. तर आता सर्व बाजू बघा ऑटोमॅटिकच सुटलेला आहे. तरीही मी एक सुरीने असं मोकळी करून घेणार आहे कडा आणि प्लेटवरती उलटं करून घेणार आहे, केक काढून घेणार आहे. हॅपी बर्थडे करायचं. केक कापायचा. हॅपी बर्थडे टू लुकायचं. काय नाही काय नाही, इथून उभं राहून काप. चल इथून उभं राहा, बस करायचं है ना. केक कापायचं तुला, माझ्या हाताने पण कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सांग ना, ते गरम आहे. हाय हो, तुम्ही बघू शकता किती छान असा केक तयार झालेला आहे आणि स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे आणि पौष्टिक आहे. यामध्ये कुठलाही मैदा वापरलेला नाही, अगदीच थोडा नावाला वापरलेला आहे. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी छान असा पौष्टिक केक खाऊ शकता. त्यामध्ये कुठलेही आपण प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. अगदी लहान मुलांनासुद्धा आपण घरामध्ये खाऊ घालू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला ही केकची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.